संगम घाट आलेला आहे. संगम घाट जाण्याचा मार्ग इकडे अजून तर आलेला नाही आहे, जाण्याचा मार्ग आहे. आज महाकुंभ 2025 फायनली संगम घाटाच्या जवळजवळ आले आहे. आपण पोहोचलो. एकमेकांपासून दूर जाऊ नये म्हणून ही सर्व नागा साधू शाही स्नानासाठी त्रिवेणी संगम घाटावर जात आहेत. जो मुख निकलेगा वो निकलेगा. कितने का है भैया? 50 के. ठीक है, ओके. गौरी शंकर है, 2 मुखी. हाथ कुछ है पानी नहीं. पानी है थोड़ा. ओरिजिनल रुद्राक्ष ये कितना? 5. हे आमच्या मामाने रुद्राक्ष घेतलेले आहेत आणि संतोष काळे पाटील व योगेश कापसे मामाची मदत करत आहेत रुद्राक्ष काढण्यात. गेट नंबर 32 संगम घाट. या टोकाकडून त्या टोकाकडे जाण्यासाठी 500 रुपये. एकाला 500 रुपये. तो बोटाचा सहवास खूप महागात पडलेला आहे. याकडून त्याकडे जाण्यासाठी 500 रुपये एका व्यक्ती येणार आहे. घेऊन आतमध्ये सोडून देणार आहे. चलो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज देशभराचं किंवा नाही तर पूर्ण जगाचं लक्ष लागलेला आपल्या भारतामध्ये आता सध्या सुरू असलेला प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा येथे. तर आपण आज पोहोचलेलो आहे प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी. इथं फार गर्दी आहे आणि संगम घाट हे आपल्या जिथपर्यंत वाहनं जात नाही तिथून खूप लांब आहे. त्यामुळे इथले हे लोकलचे भैया आहेत, त्यांनी बाईक राईड घेऊन इथं सोडलेलं आहे मला. तुम्ही रेल्वे स्टेशनहून किंवा ज्या काय मार्गाने स्वतःची गाडी किंवा बसने आले असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त जवळपास नेऊन सोडण्यासाठी ई रिक्षा आणि 2 व्हीलर्स अवेलेबल आहेत. हे असे लोकलचे 2 व्हीलर वाले आहेत की जे तुम्हाला जवळपास नेऊन सोडतील आणि लवकर नेऊन सोडतील, कारण की 2 व्हीलर कुठेही ट्रॅफिक मधून इझिली निघून जाईल. पायी पण जाऊ शकता तुम्ही. पायी खूप लांब पडेल तुम्हाला. हे असे जवळपास जाण्यासाठी ई रिक्षा किंवा बाईक राईड किंवा पायी हे 3 पर्याय आहेत तुमच्याकडे. तुम्ही जे की त्रिवेणी संगम घाटापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. पायी जाण्यापेक्षा तुम्ही प्रेफर करू शकता 1 किंवा 2 जण असाल तर तुम्ही बाईकवर इझिली पोहोचू शकता. तुम्ही त्यापेक्षा जास्त असाल तर ई रिक्षाचा उपयोग तुम्ही करू शकता.
ते बाईकवाले भैया दोघांना तिथपर्यंत सोडण्यासाठी 100 रुपये घेतात. ही रिक्षावाले प्रत्येकी 50 रुपये घेतात. जे या बाईकवाल्या भयांनी गळ्याबोळ्यातून लवकरात लवकर आणतात. लोकलचे असल्यामुळे यांना सर्व रस्ते माहिती आहेत. पैदल सुद्धा येण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. इतक्या लावून येतो का आपण बाईक? प्रशासनाने व्यवस्था केली आहे वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी. उतरू क्या? मैं उतरता थोड़ा. पायी जाण्यापेक्षा तुम्ही बाईक किंवा ई रिक्षा अफोर्ड करू शकता, कारण की पायी खूप लांब आहे. 10 ते 15 किलोमीटर पायी तुम्हाला चालावं लागेल. हे बघा, ऑप्शन भरपूर आहेत, असं पण तुम्ही जाऊ शकता. हे हातगाडी रिक्षावाले. हे बॅग घे. नाही इकडे संगम घाट आलेला आहे. संगम घाट जाण्याचा मार्ग इकडे अजून तर आलेला नाहीये. जाण्याचा मार्ग आहे. प्रयागराज महाकुंभ 2025 फायनली संगम घाटाच्या जवळजवळ आलेलो आहे. आपण पोहोचलोच.
हॅलो. एकमेकांपासून दूर जाऊ नये म्हणून ही हे खूप कॉन्फिडंट. मित्रांनो, हा गेम खूप मजेशीर आहे. यामध्ये कसं होतं माहितीये का, हा जो मुलगा लटकत आहे तो जर फक्त याची 100 रुपये फीस द्यायची, एंट्री फीस दिल्यानंतर तुम्ही 120 सेकंद असंच लटकल्या कंटिन्यू तर तुम्हाला 1000 रुपये बक्षीस मिळेल. किंवा तुम्ही 90 सेकंद जर लटकला तर तुम्हाला 100 रुपये वापस मिळतील. आणि त्या अगोदर तुम्ही हात सोडून जर खाली गेल्या तर बस तुमचे 100 रुपये डुबले. आणि यामध्ये लॉजिक काय आहे, त्याच्या साईडला जे आहेत ते खूप स्लिपी बांबू लावलेला आहे, कारण त्यामुळे लगेच हात सुटतात खाली आणि त्यामध्ये ते राऊंड फिरत राहते की 2 हे लावलेले आहेत. त्यामध्ये दोन्ही साईडला बेरिंग लावलेले आहेत, त्यामुळे तो हात असा गोल घुमतो आणि तो बांबू पण खूप स्लिपी आहे, त्यामुळे जास्त वेळ स्टेबल राहणार. ज्यांना जमलं तो 1000 रुपये. आप जानते हो पूरे बच्चे को क्या है लहान मुलं आहेत किती. बाहेर गेलो आपण. नाही, बाहेर नाही. एक पण नाही लागेल ना तिथं. चला होत. मग कसं वाटायला चलून पाहिजे. खूपच छान वाटत आहे. 12-13 किलोमीटर झालेलं आहे सकाळपासून चाललं. अजून किती लागेल? 1-2 किलोमीटर अजून बाकी आहे. सांगता येत नाही 2 किलोमीटर असेल म्हणून. जास्त पण असू शकतो, माहिती नाही. काय मारलं नेटवर्कसाठी मोबाईलचं टावर. हां, कांचनजंगा. आता इथे घाटावर पोहोचलो नाही अजून. पोहोचलो थोडं वेळ.
मित्रांनो, हे जे नागा साधू आहेत, बाबा आहेत आणि जे लोक आहेत, तर त्यांनी त्रिवेणी संगम घाटावर शाही स्नानासाठी जात आहेत. जोपर्यंत त्यांचं शाही स्नान होत नाही तोपर्यंत पब्लिकला तेथे शाही स्नानासाठी एंट्री दिली जात नाही. कारण की मौनी अमावस्येच्या दिवशी खूप मोठी चेंगराचेंगरी झालेली आहे. त्यानंतर प्रशासनाने अगदी असे खूप चांगल्या प्रकारे नियोजित करून व्यवस्था लावलेली आहे. त्यामुळे पब्लिकांना कोणालाही कसल्या प्रकारचा त्रास होत नाही आहे किंवा त्यांची परेशानी पण होत नाही आहे. हे जे नागा साधू आहे त्यांनी तिथे शाही स्नान आंघोळ केल्यानंतर सर्व जनतेस संगम घाट हा शाही स्नानासाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत तुम्ही वेट करायचा आणि खास करून तुम्ही प्रयागराजला आल्यानंतर घाबरायचं नाही आहे. प्रशासनानं सांगलेल्या वेगवेगळ्या योजनांचे पालन करायचे. प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी येत असाल तुम्ही तर बिलकुल या, बिलकुल घाबरू नका. कारण की इथं प्रशासनाने एकदम चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी ह्या गोष्टी नाही होणार आणि तुम्ही पण स्वतःची काळजी घ्यायची. शासनाने सांगलेल्या, इथल्या प्रशासनाने सांगलेल्या सर्व नियम व अटी पाळून तुम्ही इथे या, काही हरकत नाही. प्रत्येकाने यायलाच पाहिजे. हा जो कुंभमेळा जो भरतो तो 144 वर्षानंतरच भरणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण राहणार न राहणार हे कुणालाही माहिती नाही. कुणाला माहिती नाही का तुम्ही नाहीच राहणार. त्यासाठी तुम्ही यावे, एकदा बिलकुल अनुभव घ्यावा कुंभमेळ्याचा. कुंभमेळा संपल्यानंतर तुम्ही मग काय करणार? गेले का ते? अरे हो की जाऊ देतात का आपल्याला? नाही जाऊ ना, चालले ते. गेट नंबर 32 संगम घाट.
शेवट मार्ग. चले जाते तुम्ही स्वतः पाहू शकता इथे किती प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. इथे लोक रात्री 12 पासून येत आहेत. जिथे जागा मिळेल तिथे झोपत आहेत. आणि ऍक्च्युली म्हणजे खूप थंड पाणी असून सुद्धा लोक रात्री पण आंघोळ करत आहेत. आम्ही पण रात्रीच आंघोळ केलेली आहे आणि परत सकाळी पण संगम घाटावर शाही स्नानासाठी आलेलो आहोत. एवढं थंड पाण्यामध्ये वयस्कर व्यक्ती, लहान मुले हे पण आंघोळ करतात. एकदा तुम्ही जर आंघोळ केली त्यानंतर तुमची थंडीच पळून जाईल. ही महादेवाची किमयाच आहे. पाहू शकता आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक आहे, किती मोठ्या प्रमाणात. आणि ही पब्लिक वाढतच चालली आहे. काय म्हणलं मांडी घालून बसा मामा. ओ मांडी घालून बसा, मांडी घालून मामा, मांडी घालून बसा. काय नाही, बसा मांडी घालून. आव खाली बसून मग खाली पुढे हात मार वाका. जाऊ दे काय झालं, 3 झाले बस झाले 5 ना मग. ओम नमः शिवाय, ओम विनायाय नमः. झाल्या 5. हां थांबू काय? हा चालू आहे. थांब बंद करू. थांब और अपने परिवार सहित सुरक्षित, रिपीट कर रहा हूँ, सुरक्षित आप अपने परिवार सहित सुरक्षित अपने घर, अपने परिवार तक पहुँचे, यही मां गंगा से हम लोग प्रार्थना करते हैं. सेक्टर 4 की कसम लेते यदि आप इस व्यक्ति की तलाश करते हैं तो फिर मेरा कसम खोया माया केंद्र पर संपर्क करें. जितना पासर घेतले का? चला मग वरी चला, आपलं लागा मागे. या टोकाकडून त्या टोकाकडे जाण्यासाठी 500 रुपये, एकाला 500 रुपये. तो बोटाचा सहवास खूप महागात पडलेला आहे. याकडून त्याकडे जाण्यासाठी 500 रुपये एका व्यक्ती येणार आहे, घेऊन आतमध्ये सोडून देणार आहे. चलो